2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर हद्दवाढ भागातील गुंठेवारीचा प्रश्न मांडला होता। तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते की गुंठेवारी संदर्भात बैठक घेऊन मार्गी लावू। महसूल मंत्री बावनकुळे यांनी बुधवारी मुंबई येथे बावनकुळे यांच्या दालनात गुंठेवारी संदर्भात बैठक घेतली। या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूमी अधीक्षक दादासाहेब घोडके, उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते। तर ज्ञानेश्वर कारभारी, सोमनाथ रगबले, युवा नेते किरण पवार, ॲडव्होकेट फुलारी उपस्थित होते। सोलापूर शहराचे 1992 नंतर हद्दवाढ झाल्यानंतर सोलापूर शहरालगत असणारे बसवेश्वर नगर, शिवाजीनगर, प्रतापनगर, दहिटणे, मजरेवाडी, नेहरू नगर, केगाव, कसबे सोलापूर, बाळे, सोरेगाव, कुमठे, देगाव, शेळगी ही गावे सोलापूर मनपामध्ये समाविष्ट झाली। परंतु या गावकऱ्यांना शहराप्रमाणे कोणतीही सुविधा मिळाली नाही। गुंठेवारीला परवानगी नसल्याने अनेकांना नोटरीद्वारे जागा घेऊन घरे बांधावी लागतात। या 12 गावातील नागरिकांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत। या भागातील रहिवाशांना गुंठेवारीला परवानगी मागितल्यावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो। तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोजणी नकाशा व मालकीचे मूळ कागदपत्र असल्याशिवाय परवानगी मिळत नाही। यात स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकत घेता येत नाही किंवा परवाना घेऊन जागा खरेदी करता येत नाही अथवा घर बांधता येत नाही। यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे। त्यामुळे गुंठेवारीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असता यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले की आमदार विजय देशमुख यांच्याशी संपर्कात राहून सोलापूर शहरात तात्काळ गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण तात्काळ निकाली लावावे असे आदेश दिले। साधारणतः जिल्हाधिकारी साहेबांची आपली सोलापूर जिल्ह्याची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये विशेषतः गुंठेवारीचा जो आपल्याकडे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे मोजणीचा एक विषय असतो त्यामध्ये ज्याला प्लॉट निहाय किंवा जो प्रत्येकाचा जो भूखंड निहाय मोजणी करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी साहेब याच्यामध्ये आदेश निर्गमित करणार आहेत। त्यानंतर मग आपल्याकडे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 3 हजार असे प्रकरणं आहेत जे आमच्याकडे महापालिकेकडे प्रलंबित आहेत। त्याच्यामुळं त्या जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना बँक लोन किंवा इतर ज्या बाबी आहेत ते करता येतील। त्याचबरोबर आमच्या महापालिकेचा इन्कम सुद्धा वाढू शकेल आणि जे गुंठेवारीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की त्या ठिकाणी रेग्युलेटेड डेव्हलपमेंट न झाल्यामुळं अतिक्रमण किंवा ह्याचे विषय निर्माण होतात। तर तो आज तो महत्त्वाचा जिल्हाधिकारी होते यांचा मी पण आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर वेगवेगळे जे विविध लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा केला, त्या सर्वांचा मी प्रकारे आभार व्यक्त करतो। आणि जसंही आदेश निर्गमित होईल त्यानंतर लवकरच आम्ही त्याचे प्रश्न देऊन जेवढे काही लाभार्थी असतील त्यांना ते मोजणीसाठी जे काही प्रक्रिया असेल ते करण्यासाठी आम्ही पण लवकरच कळवू।